नाहीये. असं मटेरियल रेंजिंग फ्रॉम म्युन्सिपल गार्बेज टू इंडस्ट्रियल वेस्ट. म्हणजे कुठलं जे म्युन्सिपाल्टी आहे त्याच्यामधनं जे काही गार्बेज बाहेर पडतं तिथपासून ते इंडस्ट्रीमधून जे काही सॉलिड वेस्ट बाहेर पडतं इथंपर्यंत जे काही आहे वेस्ट ते आपण काय म्हणतो सॉलिड वेस्ट. ओके. मग आता हे काय असतं हे कॉम्प्लेक्स नेचरचं असेल किंवा हजार्डस असेल. ओके. आता तुम्ही बघितलं असेल जे की तुमच्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडतं वेगवेगळे केमिकल हजार्डस केमिकल मग ते लार्जली इम्प्लेमेबल असतात किंवा एक्सप्लोजिव्ह असतात. तर ते सडनली काय होतात की कॉन्टॅक्टमध्ये आले तर ज्वलनशील असतात किंवा एक्सप्लोजिव्ह असतात स्फोट पण होऊ शकतो अशा प्रकारचे केमिकल मग त्याच्यापासून तयार झालेलं सॉलिड वी आर कन्सिडरिंग ओनली सॉलिड वेस्ट. ओके. मग असे सबस्टन्सेस असतात की जे लार्जली इन्फ्लेमेबल असतात म्हणजे ज्वलनशील असतात किंवा स्फोटक असतात तर हे इंडस्ट्रीमधून बाहेर पडतात. ओके. मग हे हजार्डस पण असतात. ओके. दुसरी गोष्ट म्युन्सिपल गार्बेज. ओके. म्युन्सिपाल्टीमधून बऱ्याच प्रकारचं वेस्ट बाहेर पडतं. ओके. मग त्या डोमेस्टिकमध्ये असेल घरगुती असेल. ओके. रेसिडेन्शियल एरियामधून बाहेर पडणारं सगळं जे काही किचन वेस्ट असेल किंवा तुमचं बाकीचं जे काही क्लोथ्स असेल प्लास्टिक असेल पेपर बोर्ड असेल हे बाकी सगळे वेस्ट. ओके. नंतर वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चालू असतात म्युन्सिपाल्टीमध्ये मग ते सगळं वेस्ट असेल. नवीन बिल्डिंगचं असेल किंवा जुन्या ज्या काही बिल्डिंग असतील ज्याचं डिमोलिशन करायचं आहे म्हणजे पाडायचं आहे एखादी गोष्ट डिमोलिश करायची नष्ट करायची तर त्याचं डेब्रिस असेल. हे सगळं जे वेस्ट आहे तिथपासून त्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं वेस्ट इथंपर्यंत ह्याची रेंज आहे. म्हणजे त्याच्यात मेडिकल वेस्ट आलं इंडस्ट्रियल वेस्ट आलं डोमेस्टिक वेस्ट आलं कमर्शियल वेस्ट आलं. ओके. सॉलिड वेस्ट ऑल्सो इन्क्लूड गार्बेज रबिश डिमोलिशन प्रोडक्ट्स. जसं की आता डिमोलिशन प्रोडक्ट्स म्हणले आपण मग ते डिमोलिशन प्रोडक्ट बिल्डिंग असो किंवा आणखी काही असो ते सगळे डिमोलिशन प्रोडक्ट याच्यामध्ये आहे ना. सीवेज ट्रीटमेंट रेसिड्यू. आता बघा सीवेज ट्रीटमेंट रेसिड्यू. आता मला एक सांगा सीवेज ट्रीटमेंट रेसिड्यू काय असेल तर जसा की आपला वॉटर ट्रीटमेंट प्लांट बघितला इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बघितला याच्यामधून बाहेर पडणारा स्लज पण बघितला बरोबर आहे. आणि हा स्लज पण आपण काय करतो लास्ट शेवटी काय करतो हा स्लज इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मधला स्लज काय करतो आपण ड्राय करतो बरोबर आहे. मग ड्राय करतो याचा अर्थ त्याचं रूपांतर कशात होतं सॉलिडमध्ये. मग सिवेज ट्रीटमेंट प्लांट काय आहे कोण सांगेल सिवेज ट्रीटमेंट प्लांट काय असतो. आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट बघितला इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट पण बघितला जे इंडस्ट्रीमधून बाहेर पडतं ते पाणी म्हणजे इफ्लुएंट आणि त्याच्यावरती प्रक्रिया करतं ते इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. ओके. आता सिवेज ट्रीटमेंट प्लांट काय यस शुभम सीवेज वॉटर. यस आदित्य ट्रीटमेंट ऑन सीवेज वॉटर. सीवेज वॉटर. मग सीवेज काय असतं सांडपाण्याच्या व्यवस्थापन. व्हेरी गुड. म्हणजे काय जे आपल्या रेसिडेन्शियल एरिया असेल डोमेस्टिक एरिया असेल ह्याच्यातून जे बाहेर पडतं सीवेज जे सांडपाणी आहे मग तुमचं किचनचं असेल त्याच्यामध्ये टॉयलेटचं असेल जे सगळं पाणी आहे त्याच्यावरती प्रोसेस करून आपण त्याचं डिस्पोज करतो रियूज करतो किंवा रिसायकल करतो त्याला आपण काय म्हणतो सीवेज ट्रीटमेंट प्लांट. जो प्रोसेस करण्यासाठी प्लांट बसवतो त्याला आपण काय म्हणतो सीवेज ट्रीटमेंट प्लांट बरोबर. मग आता ह्या सीवेज ट्रीटमेंट मधून सुद्धा स्लज बाहेर पडणार आहे त्याच्यामधून पण काहीतरी रेसिड्यू राहणार आहे मग तो ॲज अ सॉलिड आपण तयार करणार बरोबर. मग ते कशामध्ये येतं सॉलिड वेस्टमध्ये सीवेज ट्रीटमेंट रेसिड्यू. गॉट इट. ओके. नंतर आलं डेड ॲनिमल्स. डेड ॲनिमल जे की आता तुम्ही बघितलं असतील बरेच ॲनिमल असेच रस्त्यावर इकडं तिकडं मरून पडतात मग त्याचं व्यवस्थित डिस्पोज करणं गरजेचं आहे. नाहीतर ते उघडं राहिलं की तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामुळे किती वातावरण खराब होतं सगळा घाण वास सगळीकडे दुर्गंधी पसरते त्याच्यामुळे आजार होऊ शकतात
मग ते व्यवस्थित कुठंतरी डिस्पोज करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. त्याचा बॅड इफेक्ट डायरेक्ट ह्युमन हेल्थवरती होतो आणि असे जे काही पदार्थ आहेत, वेस्ट आहेत, ते डायरेक्ट आपल्याला डिस्पोज करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आहे मॅन्युअर अँड अदर डिस्कार्डेड मटेरियल. मॅन्युअर म्हणजे काय? खत. ओके, खत आणि अदर डिस्कार्डेड मटेरियल, जे काही स्क्रॅप के मटेरियल आहे, हां, मोडतोड केलेलं मटेरियल आहे, हां, स्क्रॅप केलेलं मटेरियल आहे, हे असे जे मटेरियल आहेत ते सगळे कशामध्ये कन्सिडर होतात? सॉलिड वेस्टमध्ये. सॉलिड वेस्टमध्ये कुठलं होतं बघा? नॉन लिक्विड अँड नॉन सोल्युबल. जे काही वेस्ट होतं ते सगळं कशामध्ये येणार आहे? सॉलिड वेस्टमध्ये, बरोबर आहे. मग हे सगळं वेस्टचं आपल्याला मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ओके, हाऊ टू कलेक्ट ऑल that solid waste, how to dispose that solid waste, all type of solid waste we have to collect and all type of solid waste we have to segregate. ओके, मग सेग्रिगेट कसं करणार? मेडिकल वेस्ट वेगळं, इंडस्ट्रीयल वेस्ट वेगळं, तुमचं डोमेस्टिक वेस्ट वेगळं, हे सगळं वेगवेगळं करणार. परत मेटॅलिक वेस्ट, हां, बायोडिग्रेडेबल वेस्ट, हां, हे सगळं असं सेग्रिगेशन करून त्या त्या टाईपनुसार आपल्याला डिस्पोज करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग आता इथं बघा, पर कॅपिटा सॉलिड वेस्ट आउटपुट 0.25 to 2.5 kg per day. ओके, पर कॅपिटा मीन्स दरडोई. ओके, पर पर्सन. ओके, तर आता बघा, पर पर्सन किती जनरेट होते दररोज? 0.25 ते 2.5 किलो. आपली लोकसंख्या किती आहे बघ, एवढं मोठ्या प्रमाणात हे सॉलिड वेस्ट जनरेट होतं. मग हे कसं होतंय? जिथं जास्त पॉप्युलेशन आहे तेवढं जास्त काय होणार? तुमचं सॉलिड वेस्ट जनरेट होणार. आता जर तुम्ही पंढरपूरचं उदाहरण घेतलं तर पंढरपूरची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणात इथं सॉलिड वेस्ट जनरेट होणार. तुम्ही सोलापूरचं उदाहरण घ्या किंवा पुण्याचं घ्या किंवा मुंबईचं घ्या, म्हणजे त्या त्या पॉप्युलेशननुसार तेवढ्या लार्ज अमाऊंटमध्ये काय होणार? सॉलिड वेस्ट जनरेट होणार, बरोबर आहे. मग हे जनरेट होत असताना याचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित झालं तर ह्या गोष्टी व्यवस्थित चालणार. जी काय व्यवस्था आपण बसवलेली आहे ती व्यवस्थित चालणार. अदरवाईज हे सगळीकडे घाण, दुर्गंधी आणि साथीचे आजार पसरणार. ओके, त्याच्यासाठी आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं, बरोबर आहे. मग आता इथं लक्ष द्या, जे काय आता सॉलिड वेस्ट आहे. ओके, प्लीज राईट डाऊन दिस डेफिनेशन अँड दिस सॉलिड वेस्ट. Simultaneously we will complete all the points. Write up also we will complete simultaneously. सर लास्ट स्लाइड मधून लिहायचं नाही का? Last slide. Okay, we are considering only solid waste, no? Just write down from solid waste. Or
Yes, or Yes, sir. all of you, No, or sir. okay, be first. Oh, sir. Okay. Okay, whatever the sources that solid waste are generated in that first agricultural. Okay, so agricultural source you can see in this picture. hmm? This is agricultural land. Okay, कुठलं कुठलं असेल रे सॉलिड वेस्ट ॲग्रिकल्चर मधून? Leaves of plants. ओके, लीफ ऑफ प्लांट्स. नेक्स्ट. Grass. यस. कुठलं असेल? Grass. ओके, ग्रास. म्हणजे बघा, आता ज्यावेळेस आपण क्रॉप प्रोडक्शन करतो, बरोबर आहे, क्रॉप हार्वेस्टिंग करतो, ज्यावेळेस पूर्ण जे पीक आहे ते पूर्ण आपण कापून काढतो, ते त्याची बुडं असणार आहेत सगळी, बरोबर आहे, ते आपलं वेस्ट आहे. परत जे आपण वरती क्रॉप जे काढलेलं आहे हां, किंवा समजा एखादं गव्हाचं उदाहरण घ्या, गहू जर काढल्यानंतर त्याचा सगळा जो भुसा आहे तो वेस्टच आहे, बरोबर आहे. नंतर तुमचं जे काही ऊस असेल, ऊस काढल्यानंतर हार्वेस्ट केल्यानंतर जे बाकीचं जे राहतं ते सगळं हां, त्याला आपण पाचरोट वगैरे म्हणतो, बरोबर. आणि हे सगळं आपण काय करतो, काय करतो रे ऊस गेल्यानंतर? जे राहिलेलं वेस्ट असतं ते काय करतो आपण? जाळून टाकतो, बरोबर आहे. मीन्स वी आर डुईंग जस्ट ओनली इन्सिनरेशन, जाळून टाकणं, बरोबर आहे. म्हणजे जाळून टाकणं योग्य आहे का? किंवा तुम्ही आता जर रिसेंटली उदाहरण बघितलं असेल दिल्लीच्या साईडचं, ओके, दिल्ली साईडला बाकी सगळी शेती आहे, पंजाब वगैरे हां, तर इथं काय होतं की जास्तीत जास्त गव्हाचं वगैरे उत्पन्न घेतलं जातं किंवा भात वगैरे असेल हां. तर या सगळ्याचं उत्पन्न घेऊन झाल्यानंतर ते जे काय राहिलेलं रेसिड्यू असतो ते सगळं जाळून टाकतं, बरोबर आहे. मग हे जाळल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं? दिल्ली तर तुम्हाला आता माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. वाहनं सगळे हे तर जबाबदार आहेत हां, पण तिथलं तुम्ही बातमी ऐकली असेल की त्या सभोवतालच्या शेतीमुळं जे जाळल्यामुळं आणखी प्रदूषणात वाढ होते. मग अशा ज्या गोष्टी आहेत, कुठले कुठले सॉलिड वेस्ट जनरेट होत आहेत, आता ते डाळिंब बागायत असेल, द्राक्ष बागायतदार असेल हां, याच्यामधून कुठलं बाहेर पडतंय हां, वेगवेगळ्या प्रकारची खतं असतील हां, किंवा त्याचे खताचे जे काही बाय प्रोडक्ट असतील, कुठल्या प्रकारचं ॲक्च्युली सॉलिड वेस्ट जनरेट होते आणि ते कसं मॅनेज केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर आहे. मग हे शेतीमधून झालेलं असेल. दुसरं आहे फिशरीज, मच्छी मार्केट. तुम्ही जर गेला मच्छी मार्केटला तर ॲक्च्युली तिथे 1-2 मिनटं उभा राहायला सुद्धा येत नाही, एवढा घाण वास येत असतो, बरोबर आहे हां. किंवा जिथं तुम्ही कोकणात वगैरे गेला, जिथं मोठं मच्छी मार्केट आहे किंवा अशा ठिकाणी जर बघितलं तर एवढं भयानक घाण वास सुटलेला असतो, कारण की याच्यामधून खूप भयानक मोठ्या प्रमाणात वेस्ट जनरेट होत असतं, बरोबर आहे. आणि हे वेस्ट कसं असतं, इन्फेक्टेशियस असतं, याच्यामुळं बरेच आजार चालू होतात किंवा बरेच साथीचे रोग पसरत असतात. हं? तर हे वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तुम्ही बघितलं असेल हं? जे काही फिशरीजमध्ये मासे असतील ते कितीतरी मोठ्या प्रमाणात असेच पडलेले असतात.
Okay, there is one notice for you. After this lecture, there will be communication programs link on your Telegram channel. Please solve that whatever quiz is there. या लेक्चर नंतर तुम्हाला तिथं टेलिग्राम चॅनलवरती एक कम्युनिकेशन स्किलची क्विजची लिंक आहे, ती सॉल्व करा सगळ्यांना. ओके ओके सर. ओके. फिशरीज ना किती मोठ्या प्रमाणात वेस्ट जनरेट होते तुम्ही बघितलं असेल, बरोबर आहे. मग हे वेस्ट व्यवस्थित मॅनेज करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही जर मच्छी मार्केटला गेला की कशा प्रकारचे दुर्गंधी असते, घाण असते, हे तुम्हाला बघायला मिळेल, बरोबर आहे. मग हे फिशरीजमधून बाहेर पडणारं वेस्ट आहे, बरोबर आहे. नेक्स्ट हाऊस होल्ड. ओके, तुम्ही आता ह्या पिक्चरमध्ये बघू शकताय की किती मोठ्या प्रमाणावर हाऊस होल्ड प्रोडक्ट आहेत. म्हणजे तुमचं किचनपासून बाथरूमपासून तुम्ही परिधान करत असलेल्या कपड्यापासून हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे काय येणार आहेत, हाऊस होल्ड प्रोडक्ट येणार आहेत. मग तुम्ही एखादी गोष्ट खराब झाली या कुठलीही गोष्ट समजा हे ओके, समजा इथलं बघा, ही चेअर दिसते तुम्हाला, हे टेलिव्हिजन दिसतंय, लॅम्प दिसते, टेलिफोन दिसतोय, बल्ब दिसतोय, म्हणजे कुठलीही गोष्ट जर खराब झाली तर आपण डायरेक्ट काय करतो, फेकून देतो, बरोबर आहे. म्हणजे ते काय आपलं सॉलिड वेस्ट आहे. ओके, ते काय आपलं सॉलिड वेस्ट आहे. मग हे सॉलिड वेस्ट कमीत कमी कसं जनरेट होईल याकडे आपलं लक्ष जायला पाहिजे. आपण कमीत कमी सॉलिड वेस्ट जनरेट करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके, तर आपला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. म्हणजे जास्तीत जास्त डोमेस्टिक एरियामधून, रेसिडेन्शियल एरियामधून जे बाहेर पडतं, हाऊस होल्ड एरियामधून जेवढं हे वेस्ट जनरेट होतं त्याच्यामध्ये पहिली गोष्ट किचन वेस्ट येणार आहे. दररोजचं जे वेस्ट येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं किचन वेस्ट. म्हणजे तुमचं जे काही फळं भाज्या जे तुम्ही आणता ते भाजी बनवायच्या आधी सगळं ते कट केलेलं असतं, जे राहिलेलं असतं ते पूर्ण आपण काय करतो, डस्टबिनमध्ये टाकून देतो. म्हणजे हे सगळं काय वेस्ट जनरेट होतं, हे दररोज जनरेट होणारं वेस्ट. ओके, मग परत तुमच्या बाथरूममधलं वेस्ट असेल, तुम्ही जे काही प्रोडक्ट यूज करणार असतील त्याचे रॅपर असतील, तुम्ही जर फास्ट फूड खात असाल, पिझ्झा बर्गर याचे सगळे रॅपर असतील, बरोबर आहे. म्हणजे हे सगळे ह्याचे जे काही आपण फूड घेतोय, बाहेरून विकत घेतोय किंवा ऑनलाईन ऑर्डर करतोय, तर ह्याच्यामधून हे जे काही रॅप केलेलं असतं किंवा हे पॅक केलेलं असतं, पॅकेजिंग मटेरियल असतं, हे सगळं वेस्ट आहे. ओके, मग हे वेस्ट दररोज जनरेट होत असतं. हे सगळं वेस्ट काय आहे, तुमचं हाऊस होल्ड वेस्ट आहे. ओके, नेक्स्ट आहे कॉमर्स अँड इंडस्ट्री. म्हणजे व्यापारी लाईन तुम्ही बघितली असेल, मार्केट एरिया, त्याच्यामधून बाहेर पडणारं वेस्ट. त्याच्यामध्ये हॉटेल असतील, तुमचे वेगवेगळे शॉप असतील, याच्यामधून बाहेर पडणारं वेस्ट किंवा इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं वेस्ट. इंडस्ट्रीमधून तर भयानक मोठ्या प्रमाणात वेस्ट जनरेट होतो. ओके, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे हजार्डस मटेरियल असतील, हजार्डस सबस्टन्सेस असतील, तर ते आपल्याला मॅनेज करणं गरजेचं. ओके ओके, broadly there are three types of waste which as follows. First thing, household waste as municipal waste, industrial waste as hazardous waste, and biomedical waste or hospital waste as infectious waste. ओके, आता मेनली 3 टाईपमध्ये डिवाइड केलेले. पहिली गोष्ट हाऊस होल्ड वेस्ट म्हणजे कुठलं, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. दुसरं गोष्ट इंडस्ट्रियल वेस्ट आज हजार्डस वेस्ट, म्हणजे इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं वेस्ट हे हजार्डसच असतात. नेक्स्ट बायोमेडिकल वेस्ट और हॉस्पिटल वेस्ट. सगळ्यात महत्त्वाचं बायोमेडिकल वेस्ट अँड हॉस्पिटल वेस्ट. आता तुम्ही बरेच बघितले असतील की एकच इंजेक्शन दोघांना दिलं तर त्याच्यामुळं किती प्रकारचे आजार आणि कसे कसे आजार होऊ शकतात हे तुम्ही बघितले. फक्त इंजेक्शनची गोष्ट आहे, बरोबर आहे. मग असे त्याच्यातून बाहेर पडणारे किती वेस्ट आहे, वेगवेगळे टाईपचे यूज झालेले, तुमच्या ऑपरेशनसाठी यूज झालेले शार्प एज असलेले असे कित्येक मटेरियल आहे. ओके, ब्लेड असतील, तुमचे इंजेक्शन असतील, सिरिंज असतील, किंवा ऑपरेशनमध्ये जे कट केलेले मांसाचे तुकडे असतील, अशा प्रकारचं हे जे वेस्ट आहे मेडिकलमधून बाहेर पडणार, बायोमेडिकलमधून, हॉस्पिटलमधून बाहेर पडणारं वेस्ट हे कसं आहे, इन्फेक्टिशियस आहे. याचं डायरेक्ट इन्फेक्शन होतं.
डायरेक्ट अफेक्ट कशावरती होणार आहे, ह्युमन लाईफवरती होणार आहे किंवा प्राण्यांच्या लाईफवरती होणार. त्यामुळे जे मेडिकल वेस्ट आहे हे कुठेही न मिक्स करता त्याचा जे वेगळा पोर्शन आहे त्याला वेगळं सेग्रिगेट करून त्याचं डिस्पोज करणं गरजेचं असतं. म्हणून आपण बायोमेडिकल और हॉस्पिटल वेस्ट हे एक दुसरी कॅटेगरीज केलेली, बरोबर आहे. मग इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारे जे काही हजार्डस वेस्ट आहे ते सुद्धा सेपरेट करणं गरजेचं आहे. आणि हाऊसहोल्ड म्युन्सिपल वेस्ट, मग त्याच्यामध्ये भयानक टाईपचे वेस्ट येतात, ते सगळं आपण सेग्रिगेट करून वेगळं करणं गरजेचं आहे. ओके, प्लीज राईट डाऊन टाइप्स ऑफ वेस्ट. Yes, or Yes, sir. Yes, sir. okay, No, sir. okay, be fast. Or okay, so first that is municipal solid waste. आता म्युन्सिपल सॉलिड वेस्टमध्ये काय काय येतं बघा. फर्स्ट थिंग हाऊस होल्ड वेस्ट, कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन डेब्रिस, सॅनिटेशन रेसिड्यू, वेस्ट फ्रॉम स्ट्रीट्स. ओके, फर्स्ट थिंग हाऊस होल्ड वेस्टमध्ये तुम्ही जसं काही पिक्चर बघितलं त्याच्यामधले सगळे प्रोडक्ट आहे ना, म्हणजे जे आपण डेली लाईफमध्ये सगळे यूज करतो ते सगळे प्रोडक्ट आहे ना. प्लास्टिक असेल, ग्लास असेल, किंवा तुमचे जे काही वेअर करतात ते सगळे कपडे असतील, सगळं जे काय आहे ते सगळं अनयुज्ड प्रोडक्ट किंवा वेस्ट प्रोडक्ट हे ह्याच्यामध्ये येणार हाऊसहोल्ड वेस्टमध्ये. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येणार की तुमचं किचन वेस्ट, जे दररोज तुम्ही जनरेट करता. ओके, किचन वेस्ट किंवा तुम्ही जे काही फूड मागवता बाहेरून किंवा फूड खरेदी करता बाहेरून त्याचं पॅकेजिंग मटेरियल असेल ते सगळं वेस्टमध्ये येणार. ओके, म्हणजे हाऊसहोल्ड वेस्ट हे तुमचं सगळं याच्यामध्ये येणार. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, कन्स्ट्रक्शन अँड डिमोलिशन डेब्रिस. आता एखादी जुनी बिल्डिंग असेल तर ते आपल्याला काय करायला लागते, डिमोलिश करायला लागते, पूर्ण पाडायला लागते. मग ते सगळं डेब्रिस, ते सगळं सॉलिड वेस्ट आहे, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. ओके, ते पूर्ण रिमूव्ह करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं बाकीचं सगळं जे काही तिथला एरिया असेल कसा प्रदूषण नाही होणार त्या एरियामध्ये ते काळजी करणं गरजेचं असतं. त्यानुसार आपल्याला तिथलं ते सगळं वेस्ट रिमूव्ह करणं गरजेचं असतं. परत जिथं नवीन कन्स्ट्रक्शन चालू असतं तिथं मोठ्या प्रमाणात वेस्ट जनरेट होत असतं. तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या साईटवरती ज्या कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत भयानक मोठ्या प्रमाणावर वेस्ट जनरेट झालेलं असतं. मग तुमचं मेटॅलिक वेस्ट असेल, सिमेंटचं असेल, तुमच्या ॲग्रिगेटचं असेल, हे सगळं वेस्ट तिथं मोठ्या प्रमाणावर जनरेट झालेलं असतं. नेक्स्ट आहे सॅनिटेशन रेसिड्यू. आता तुम्ही जे काही वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट यूज करता सॅनिटरी वेअरमध्ये सॅनिटेशनसाठी, ते सगळे प्रोडक्ट, त्याचं रॅपर, त्याचं पॅकेजिंग, हे सगळं त्याच्यात सॅनिटेशन रेसिड्यूमध्ये येणार. सॅनिटेशन रेसिड्यू जो राहतो म्हणजे तुमचं जे काही प्रोसेस झाल्यानंतर सीवेज ट्रीटमेंट प्लांटमधून बाहेर पडणारं जे काही सॉलिड प्रोडक्ट आहे जो रेसिड्यू आहे, जो स्लज आहे, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, सॉलिड वेस्ट त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. ओके, ते सॅनिटेशन रेसिड्यूजमध्ये येणार. वेस्ट फ्रॉम स्ट्रीट्स,
सगळ्यात महत्त्वाचं. आता तुम्ही नगरपालिका एरियात राहत असाल तर सकाळ सकाळ बघितलं असेल सगळे रस्ते हे साफ करायला लागलेले असतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक येतं, झाडाची पानं येतात, वेगवेगळे प्रोडक्ट रस्त्यावरती टाकले जातात. म्हणजे हे सगळं जे काही आहे हां ते कशामध्ये येणार आहे? वेस्ट फ्रॉम स्ट्रीट्स. ओके. With rising urbanization and change in lifestyle of food habits, the amount of municipal solid waste has been increasing rapidly and its composition changing. ओके. आता जे सगळ्यात महत्त्वाचं फूड हॅबिट, जास्तीत जास्त आता काय लाईफ फास्ट झालेलं आहे त्यामुळे सगळेजण फास्ट फूड खात आहेत. ओके. मग त्याच्यामध्ये पिझ्झा आला, बर्गर आला, तुमचा वडापाव आला, मग हे प्रोडक्ट आले हां. पण याला पॅकेजिंगला लागणारा जो काही दुसरा जो पार्ट आहे ज्याचं वेस्ट जनरेट होतं, प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रोडक्टला आपण पॅकिंग करतो, बरोबर आहे. मग हे पॅकिंग जे आहे ते काय, एकदा प्रोडक्ट आपण कंझ्युम केलं की ते काय झालं? वेस्ट झालं, बरोबर आहे. मग हे अशा प्रकारचे भयानक आपलं काय होतं? वेस्ट जनरेट होतं. मग आता हे वेस्ट जे जनरेट होतं त्याला पूर्ण मॅनेज करणं गरजेचं, बरोबर आहे. मग ह्या वेगवेगळ्या हॅबिट्स माणसाच्या काय होतात की जास्त अशा प्रकारचं वेस्ट जनरेट करतात, बरोबर. मग आता बघा, जिथं जास्त पॉप्युलेशन आहे तिथं जास्त वेस्ट जनरेट होणार. डिपेंडिंग अपॉन पॉप्युलेशन वेस्ट जनरेशन इज देअर. ओके. म्हणजे काय तर प्रत्येक वेळेस जिथं जास्त पॉप्युलेशन आहे तिथं जास्त वेस्ट जनरेट होणार आणि त्याचं मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. आता तुम्ही बऱ्याच वेळा पुण्याच्या कचऱ्याचा प्रश्न बघितला असेल किंवा तिथला कचरा असाच उघड्यावरती कुठंतरी टाकून दिलेला आहे असं बघितलं असेल हां. पूर्ण शहराचा कचरा कुठंतरी डम्पिंग ग्राउंडवरती असाच उघड्यावर टाकून दिलेला हां. मग हा कचऱ्याचा जो प्रश्न आहे हा सगळ्यात महत्त्वाचा, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. मग याचं व्यवस्थित मॅनेजमेंट झालं, याचं व्यवस्थित डिस्पोज झालं तरच वेगवेगळे आजार पसरणार नाहीत किंवा याचा प्रादुर्भाव कुठल्याही प्रकारे ह्युमन बिईंगवरती होणार नाही. ओके. आता बघा, कॅरेक्टरायझेशन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं 100% जे काही सॉलिड वेस्ट जनरेट होते त्याच्यातला किती पार्ट आणि कुठल्या पर्सेंटेजमध्ये होते बघा. 38.1% पेपर अँड पेपर बोर्ड्स, जे काही दररोज आपलं सॉलिड वेस्ट तयार होते जनरेट होते त्यातला 38% काय असतंय? पेपर बोर्ड. ओके. नेक्स्ट आहे यार्ड वेस्ट. ओके. म्हणजे जे काही मार्केट यार्ड असेल किंवा बाकीचा जो मार्केट एरिया आहे त्याच्यातून जे वेस्ट निर्माण होते ते बघा 13.4% यार्ड वेस्ट. त्याच्यामध्ये मेटल्स किती आहेत बघा 7.7% मेटल वेस्ट. प्लास्टिक किती आहे बघा, आता प्लास्टिक सगळ्यात महत्त्वाचं आहे 9.4%, ऑलमोस्ट 10% हे काय प्लास्टिक वेस्ट आहे. आणि प्लास्टिक एक असा पदार्थ आहे की जो बरेच वर्ष तसाच राहतो, ना कुजत नाही, त्याच्यावरती काही प्रक्रिया होत नाही, बरेच वर्ष तो जसाच्या तसा राहतो आणि हा एन्व्हायरमेंटला सगळ्यात घातक मटेरियल आहे. मग ह्याचं व्यवस्थित डिस्पोज होणं गरजेचं आहे, डिस्पोज करणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट आहे 10.4% फूड वेस्ट. ओके. फूडमधून जे काही वेस्ट तयार होत आहे ते किती आहे? 10.4%. ग्लास 5.9%. वूड 5.2%. आता वूड वगैरे हे बायोडिग्रेडेबल आहे किंवा याचं व्यवस्थित आपण डिस्पोज करू शकतो, पण हे जे प्लास्टिक सारखे पदार्थ आहेत त्याचं डिस्पोज करणं थोडंसं अवघड आहे. आणि अदर मटेरियल दॅट इज 9.9%. हे एवढं जे आहे ते काय कॅटेगरायझेशन आहे कशाचं? सॉलिड वेस्टचं. ओके. जस्ट राईट डाऊन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. That is first point, municipal solid waste. Please write down.
Over, sir. और Yes, sir. Yes. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, hazardous waste. Industrial and hospital waste is considered hazardous as they may contain toxic substances. Hazardous waste could be highly toxic to humans, animals, and plants. They are corrosive, highly inflammable, or explosive. In the industrial sector, the major generators of hazardous waste are the metal, chemical, paper, pesticide, dye, and rubber goods industries. Direct exposure to chemicals in hazardous waste such as mercury and cyanide can be fatal. ओके, आता इथं बघा, सगळ्यात लास्ट पॉइंट आहे मर्क्युरी अँड सायनाइड. ओके, मर्क्युरी मीन्स व्हॉट इज मेन बाय मर्क्युरी? मेटल. पारा. बरोबर, हे एक मेटल आहे, बरोबर आहे. आणि हे एक असं मेटल आहे की जे नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतं, बरोबर आहे. मग हे अशा प्रकारचं मेटल जर आपल्या संपर्कात आलं किंवा आपल्या नकळत पोटात गेलं तर एकदम घातक आहे, फॅटल आहे, बरोबर आहे. म्हणजे हे एकदम घातक आहे. आणि सायनाइड तुम्ही कधी ऐकलं असेल एखाद्या वेळेस, सायनाइड किती घातक आहे. जे तुम्ही औषधं वगैरे बनवता किंवा पेस्टिसाइड बनवता किंवा बाकीचे जे प्रोडक्ट बनवतात जे की शेतीमध्ये यूज करतात फवारणीसाठी वगैरे कीटकनाशके, तर सायनाइडमधला कितीतरी एकदम छोटा पार्ट घेऊन म्हणजे त्याचं एकदम इंटेन्सिटी कमी करून काय केलेलं असतं ते प्रोडक्ट बनवलेलं असतं. ओके, सायनाइड एक असा घातक पदार्थ आहे की डायरेक्ट जर तो आपल्या शरीराच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, जर आपल्या रक्तात मिसळला तर विदिन सेकंड आपली डेथ होऊ शकते. मे बी ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी, ऐकलंय? नो सर. ओके, तर सायनाइड किंवा हे मर्क्युरी खूप घातक आहेत. तर अशा प्रकारचे जे काही मेटल असतील किंवा केमिकल असतील किंवा जे काही इंडस्ट्रीमधून सॉलिड वेस्टच्या स्वरूपात बाहेर पडणारे पदार्थ असतील तर ते आपल्याला व्यवस्थित डिस्पोज करणं गरजेचं आहे. जर हे डायरेक्ट संपर्कात आले तर काय होतं, याच्यापासून आपल्याला हानी होऊ शकते किंवा याच्यामुळं डायरेक्ट एखाद्या ह्युमन बिईंगची किंवा ॲनिमलची डेथ होऊ शकते. ओके, हे झालं इंडस्ट्रीमधून बाहेर पडणार, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं जे की हॉस्पिटलमधून बाहेर पडतं. ओके, आता हॉस्पिटलमधून जे काही बाहेर पडणारं वेस्ट आहे, जसं की मी मगाशी सांगितलं की याच्यामधून जे काही सिरिंज बाहेर पडतात, जे इंजेक्शन्स बाहेर पडतात, जे वेगवेगळे औषधं बाहेर पडतात किंवा त्याच्या रिकाम्या बॉटल बाहेर पडतात, जे काही ग्लास प्रोडक्ट आहेत, तर हे जर संपर्कात आले तर हे हायली इन्फेक्शनेबल असतात. यानं डायरेक्ट इन्फेक्शन होतं. काय होतं तुम्ही बघितलं, साधं एखादं इंजेक्शन, एकच सेम इंजेक्शन सिरिंज जर यूज केली आणि दुसऱ्याला व्यक्तीला जर इंजेक्शन दिलं तर किती प्रकारचे आजार होतात तुम्हाला माहिती आहे. मग हे असं होऊ नये, असं होऊ नये म्हणून हे जे हॉस्पिटलमधून किंवा मेडिकलमधून किंवा तुमच्या जे काही OPD आहेत याच्यामधून जे बाहेर पडणारं वेस्ट आहे, मेडिकल वेस्ट, ते पूर्ण सगळं आपल्याला वेगळं करायचं आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून ते आपल्याला डिस्पोज करायचं आहे. कारण का हे सगळं जास्तीत जास्त हजार्डस आहे. आता दुसरी गोष्ट काय की हायली टॉक्सिक जे काही विषारी द्रव आहे, विषारी पदार्थ आहेत जे की इंडस्ट्रीमधून बाहेर पडतात. ओके, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मेटल असतील किंवा करोजिव्ह पदार्थ असतील किंवा हायली इन्फ्लेमेबल असतील, की असे पदार्थ असतात बघा, डायरेक्ट हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की पेट घेतात, ज्वलनशील असतात, हे बरेच तुम्ही बघितलं असतील. किंवा असे मटेरियल आहेत की डायरेक्ट ते एक्सप्लोड होतात म्हणजे स्फोट होतो. तर असे जे काही इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारे जे काही मटेरियल आहे ते आपल्याला काय करायचं, व्यवस्थित डिस्पोज करायचं. आता तुम्ही फटाके वगैरे उडवता दिवाळीच्या वेळेस वगैरे, ते सुद्धा काय तुमचे अशा प्रकारचं जे मटेरियल आहे
ते हायली काय आहे, एक्सप्लोजिव्ह आहे किंवा इन्फ्लेमेबल. ओके, अशा प्रकारचं जे मटेरियल आहे ते मटेरियल आपल्याला व्यवस्थित डिस्पोज करणं गरजेचं आहे. जर ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्याच्याने काय होऊ शकतं, स्फोट होऊ शकतो किंवा तिथं ते पेट घेऊ शकतो. बरोबर. तर असे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला वेगळं आणि व्यवस्थित डिस्पोज करणं गरजेचं आहे. मग याच्यातून अजून काही जे बाहेर पडतात, हां, मग ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून, केमिकल इंडस्ट्रीमधून, केमिकलमधून जे पेपर आहेत, पेस्टिसाईड आहेत किंवा रबर गुड्स आहेत, रबर जे काही तुम्ही बघताय, टायर इंडस्ट्री असेल किंवा बाकीच्या रबर इंडस्ट्री असतील, याच्यामधून जे बाहेर पडणारं वेस्ट आहे हे सगळं आपल्याला वेगळं करून याचं डिस्पोज करणं गरजेचं. ओके, मग या डिस्पोजच्या पद्धती आहेत, मग त्याच्यामध्ये इन्सिनरेशन आहे, वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर इन्सिनरेशन एक झाली, दुसरी गोष्ट तुम्ही कंपोस्टिंग करू शकता, लँड फिलिंगच्या मेथड आहेत. या सगळ्या त्या त्या टाईपनुसार आपल्याला वेगवेगळ्या मेथड त्या त्या मटेरियलनुसार यूज करणं गरजेचं आहे. हे आपण पुढे बघू. हजार्डस वेस्ट, प्लीज राईट डाऊन. Okay, simultaneously give me attendance. I will check your roll list, and according to that I will just call whatever absent roll numbers are there. Roll number 3. Roll number 18. Roll number 24. Roll 26. Roll number 28. Roll number 32. Roll number 38. Roll number 42. Roll number 45. Okay, once again just check it, whatever absent roll numbers are there. 3, 18, 24, 26, 28, 32, 38, 42. Number is present. Yes? Three roll number present. 3. Okay. Yes.
Okay, or Yes, sir. all of you, or Yes, sir. okay. Next, biomedical waste means any waste which is generated during the diagnosis, treatment, or immunization of human beings or animals, or in research activities pertaining thereto, or in the production of testing of biomedical waste rule 1998. It may includes waste like sharp waste, pathological waste, pharmaceutical waste, genotoxic waste, chemical waste and radioactive waste. ओके, जसं की आपण आता बघितलं बायोमेडिकल वेस्ट किंवा हॉस्पिटल वेस्ट. ओके, तर ह्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या बायोमेडिकल फील्डमध्ये जे काही ट्रीटमेंट होतात, मग ते तुमचं डायग्नोसिससाठी जे काही ट्रीटमेंट होतात, जसं की ब्लड सॅम्पल घेतला जातं, त्याच्यावरती टेस्ट केल्या जातात वेगवेगळ्या, त्याच्यामधून बाहेर पडणारं वेस्ट असेल, किंवा हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वेळेस जे ऑपरेशन होतात, त्या ऑपरेशनच्या वेळेस वेगवेगळे शार्प मटेरियल यूज केले जातात. शार्प मटेरियल तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल असतात, सिरिंज असतात. हे सगळे मटेरियल जे आहे ते व्यवस्थित डिसइन्फेक्ट करून त्याचं डिस्पोजल करणं गरजेचं असतं, कारण का हे हायली इन्फेक्टेशियस असतं. बरोबर आहे. मग हे इन्फेक्शन होऊ नये, मग हे दुसऱ्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे सगळं जे मटेरियल आहे ते एक जागी कलेक्ट केलं जातं आणि परत त्याचं डिस्पोज केलं जातं. बरोबर आहे. आता बघा, जे काही रिसर्च ॲक्टिव्हिटी होतात, मग ते हॉस्पिटलमध्ये असतील किंवा जिथं रिसर्च सेंटर असतील अशा ठिकाणी जे होतात बायोमेडिकलच्या संदर्भात, त्याच्यामध्ये वेगवेगळे इक्विपमेंट यूज होतात, वेगवेगळे शार्प एज मटेरियल यूज होतात, किंवा तुमचं जे काही ऑपरेशन करतो त्यावेळेस त्याच्यातून बाहेर पडणारं जे काही मासल तुकडे असतील किंवा बाकीचं जे काही ऑपरेशनच्या वेळेस यूज केलेलं सगळं मटेरियल असेल, हे सगळं जे काय आहे तर हे मटेरियल दुसऱ्याला इन्फेक्शन करू शकतं, त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्याला होऊ शकतो, म्हणून काय केलेलं आहे, हे सगळं वेगळं काढलेलं आहे आणि याच्यावरती प्रक्रियासुद्धा वेगळ्या पद्धतीनं होते. आता बायोमेडिकल वेस्ट रूल 1998 हा नवीन रूल काढलेला आहे. त्याच्यामध्ये काय येतं बघा, इट मे इन्क्लूड वेस्ट लाईक शार्प वेस्ट, पॅथॉलॉजिकल वेस्ट, फार्मास्युटिकल वेस्ट, केमिकल वेस्ट अँड रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. जसं की आता तुम्ही रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट बघितलं असेल, की तुमचा एक्सरे वगैरे काढला जातो, त्याच्यामधून जे काही रेडिओ ॲक्टिव्ह जे काही वेस्ट निर्माण होतं ते वेगळं, किंवा शार्प मटेरियल आहे जे की तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन करण्यासाठी यूज करतात ते सगळं मटेरियल आहे. फार्मास्युटिकल वेस्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत, त्याच्यावर वापरले जाणारे जे काही बॉटल आहे ते वेगवेगळं जे काही मटेरियल आहे हे सगळं आपण काय करतो, वेगळं काढतो आणि त्याच्यावरती वेगळी प्रोसेस करतो. ती प्रोसेस आपण पुढं बघणार आहे. पण सध्या महत्त्वाचं काय, या प्रकारचं वेस्ट हे आपण काय म्हणतो, हॉस्पिटल वेस्ट ऑर बायोमेडिकल वेस्ट. ओके, प्लीज राईट डाऊन दिस. Our time is over. आणि तुम्हाला ती टेलिग्रामवरती लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यांनी ती क्विज सॉल्व करा. याचा स्क्रीनशॉट काढून घेत आहे सगळे. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. प्लीज मेक इट स्क्रीनशॉट ऑफ दिस. Okay, shall we stop here? Yes, sir. Okay, thank you so much.